परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा तो लयमध्ये येईल. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा मैदानात येतो ती दहशत आणि तोच दराडा घेऊन. तर चला मित्रांनो जाऊया, अजून एक जखमी वाघ मैदानाच्या आतमध्ये आहे. सचिन 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 ज्याचा खेळ देखील आपल्याला पाहायला भेटेल या क्रिकेटच्या क्रीडांगणावरती. राज संघर्ष की जो चलता है वही दुनिया को बदलता है, जिसने रातों से जंग जीती हो सूर्य बनकर वही निकलता है. तर चला सलामीची जोडी ओपनिंग पेअर जय मसोबा मोज संघाची ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. आपण पाहू शकता ही व्यूह रचना जी मात्र इथे नक्कीच आपल्याला पाहायला भेटत आहे. अगदी आपण पाहिलं तर T1चं पहिलं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर काय रणनीती असेल या मॅच मध्ये आपण विचार केला तर. श्रीरामी स्पोर्ट कोंडेरी आणि त्याच्या अगेन्स्ट जय मसोबा मोस दोन्ही संघाने देखील आज या क्रिकेटच्या पटलावरती पहिल्या फेरीतील सामने अगदी दमदार मात्र पाहायला भेटले. परंतु पाहूया मॅच मध्ये रोमांचकता अजूनही कायम आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से ही उड़ान होती है. तर चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे आणि आपले पंच देखील आपण त्या ठिकाणी जॉईन व्हा या मॅच साठी. तर नक्कीच जितू मांजरे यांनी जर 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर त्यांना रतन केणे यांच्या वतीनं 1500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जितू मांजरे यांच्यासाठी ही बक्षिसाची पर्वणी आहे. मॅच दमदार होईल आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा देखील एकता स्पोर्ट गोडसे संघाला की त्यांनी ही मॅच मात्र जिंकली आहे. चला ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आमचे दोन्ही पंच आपण देखील चला दाखल व्हा. खेळपट्टीवरती क्षेत्ररक्षण सजलेलं आहे, फलंदाज देखील आहेत. पंच आपण देखील त्या दिशेने मार्गस्थ व्हा. जो काही निर्णय असेल तो आयोजकांच्या वतीनं सॉल्व केला जाईल. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आपण पाहूया क्रिकेटच्या क्रीडांगणावरती दोन्ही संघाने आपल्या नावाची चमक दाखवलेली आहे. जो फॉर्म होता तो फॉर्म या ठिकाणी रिटर्न झालाय. संग्राम युद्ध आपल्याला पाहायला भेटेल. चेंडू वळवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये, चेंडू मात्र जाईल झन्नाटेदार. युद्धाचा शंखनाद करणारा ठोकलाय जितू मांजरे यांनी हा चौकार. एसडीजे हजारों बार बिखर के सिमटने वाला हूं मैं, तेज हवाओं से निपटने वाला हूं मैं, मुझे कमजोर ना समझना ए दुनिया वालों, एक दिन हवाओं का रुख बदलने वाला हूं मैं. पॅटची एज आणि चेंडू मात्र एस्टॅनवरती जाऊन आदळला. पहिला मोठा धक्का लागतो मैदानाच्या आतमध्ये. जय मसोबा मोस या टीमला फलंदाज जितू मांजरे यांची खेळी समाप्त.
करण्याचा प्रयत्न जितू मांजरे यांच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटला, परंतु तो प्रयत्न काही इथे मात्र सफल झाला नाहीये. डगआउटच्या आसराला जावं लागते. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये नारायण 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 आता मात्र दाखल झालेला आहे. आता चांगला खेळ इथे नारायणला दाखवावा लागेल. ब्रह्मास्त्र म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ब्रह्मास्त्र अर्जुननं टाकलं तरी तो असरदार असतो आणि अश्वत्थ आमानं जरी तो चेंडू टाकला किंवा ब्रह्मास्त्र टाकला तरी तो असरदार असतो. आणि या क्रिकेटच्या पटलावरती हा चेंडू कोणी जरी टाकला तरी तो असरदारच असतो. धावसंख्येत आपण पाहिलं तर धावसंख्या पोहोचली आहे 4 या आकड्यावरती आहे. एक गडी बाद. इथे पुन्हा एकदा लोअर खाली राहिलेला बॉल होता, त्या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आणि चेंडू मात्र थर्ड मॅन मध्ये दाखल झाला होता. एकच धाव मिळते. धावसंख्या पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती आनंद याची ही कामगिरी आपण पाहिली तर अगदी उल्लेखनीय कामगिरी आहे. सरपंच चषक 20-25 मध्ये आपण त्याला देखील पाहिलं असेल, तिथे देखील चांगली कामगिरी राहिली होती. आणि आपण पाहिलं नुकत्याच झालेल्या जरीमरी चषक 20-25 मध्ये देखील त्याची चांगली कामगिरी होती. इथे पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, काय जबरदस्त काय गोलंदाजी केली जाते, अगदी लाजवाब गोलंदाजी. चारी मुंड्या चित्त केलं जाते. जय मसोबा मोस संघाच्या फलंदाजांना आज खरी आत्मपरीक्षा आहे. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. अशा अनेक खोलवर टप्प्याच्या चेंडूंना सीमा पार पाठवण्याची धमक आताच्या सर्व खेळाडूंमध्ये पाहायला भेटत असते. लोअर फुल टॉस बॉल, त्याला मात्र इथे आपण पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी 30 यार्ड सर्कलच्या थोडासा बाहेर गेला. अगदी 2 फूट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि तिथे देखील चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. पहिल्या षटकाचा खेळ पाहता पाहता इथे मात्र संपन्न झालेला आहे. धावसंख्या आपण पाहिली तर एक गडी बाद. धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती आहेत. अगदी आपण पाहिलं तर कुठेतरी थोडासा बॅकफुटवरती आहे. धावा इथे 6 आहेत आणि अशा स्थितीमध्ये आता कुठेतरी कमबॅक करणं फार गरजेचं आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. आपण आहोत मित्रांनो द्वितीय फेरीमध्ये. पहिल्या मॅचमध्ये 32 संघाचा या स्पर्धेमध्ये समावेश होता. त्यातून आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये 8 संघ इन अँड ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटले आणि त्यातून 4 संघांनी परतीचा प्रवास केलेला आहे आणि उरलेले 4 जे मात्र द्वितीय फेरीमध्ये संघर्षाची पराकाष्ठा, संघर्षाचा शंखनाद आपल्याला पाहायला भेटत आहे. द्वितीय फेरीमधील पहिली मॅच ही आपण पाहू शकताय. जय मसोबा मोस आणि श्रीराम स्पोर्ट कोंडिरी संघा दरम्यान जो जिंकेल तो मात्र नक्कीच पुढच्या दिशेने मार्गस्थ होईल. परंतु तो संघ कोणता असेल, इथे प्रयत्नांची पराकाष्ठा कशा पद्धतीने पाहायला भेटेल हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. छत्री पावसाला थांबू शकत नाहीये, परंतु पावसामध्ये उभं राहण्याचं धाडस मात्र देऊ शकते. यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही आत्मविश्वास, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र देऊ शकतो आत्मविश्वास. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये जय मसोबा मोस संघाला संघर्षाची पराकाष्ठा करावी लागेल, कारण की श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघानं एक पाऊल मात्र पुढे टाकलंय, मागे ढकललंय. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर जय मसोबा मोस या टीमला कमबॅक करावा लागलंय. लागेल इथे चांगला फटका स्क्वेअरलेगच्या दिशेने एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. एका टप्प्यानं तिथे मात्र क्षेत्ररक्षक पाहतच राहिलं आणि त्यांच्या डोक्यावरून चेंडू मात्र चाललाय 4 धावांसाठी. हा आलाय संघर्षमय चौकार. जर आज तू राख होईल स्वप्नांची, एका क्षणात संपेल सारं आणि माती होईल अपेक्षांची. लोअर फुल टॉस बॉल, क्रिकेटमधील जबरदस्त सेफ फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय, परंतु अगदी लॉंग ऑफ त्या ठिकाणी सक्रिय झाला. चेंडूवरती आलेत चांगले क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल त्या ठिकाणी. क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं म्हणतोय ना मित्रांनो, 4 फॉर्मॅट मजबूत ठेवणं फार गरजेचं असतं, तरच तुमचा हा खेळ आणि हा घर तुमचा मजबूत राहू शकतो. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि तुमचा नियोजन जर तुमच्याकडे सातत्यानं असेल तर तुम्हाला विजयापासून कोणीच रोखणार नाहीये. धावसंख्येचा आपण विचार केला, धावसंख्या धावफलकावरती 11 धावा, एक गडी बाद. ऑन साइडला चेंडू इथे मात्र फिरवलाय त्या ठिकाणी. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल आणि इथे मिसफील्ड झाली आहे. चेंडू 4 धावांसाठी चौकार.
देखील आपल्याला पाहायला भेटेल. रोमांचक मॅच नक्कीच होईल, पैसा वसूल मॅच नक्कीच होईल. कारण की आपण जर पाहिलं तर अगदी जय मसोबा मोस संघानं त्यांचं जे गमावलेलं अस्तित्व आहे ते मात्र या ठिकाणी कमावलेले आहे. या स्पर्धेच्या वतीनं द्वितीय फेरीमध्ये धडक मारलेली आहे आणि त्यांच्यासमोर श्रीरामेश कोंडिरी संघ धडकलाय. इथे फटका फसलाय, विकेट किपर चेंडू खाली आणि फलंदाजी ते मात्र फेल. धक्का क्रमांक दुसरा. किरण फिरगाणे यांची देखील तिथं हॅरी सरांच्या जर आदा त्यांनी दाखवली असती ना आऊट झाल्यानंतर तर वेगळीच काही आदा असती. मिस्टर हॅरी सर ज्यांनी जरीमरी चषक 20-25 मध्ये जबरदस्त आदा दाखवली. नारायणला इथे मात्र परतावा लागत आहे. नारायण डगावच्या आश्रयाला आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक समाप्त झालं, दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती आहे, जे मात्र सचिन. गावदेवी स्टँडच्या मागे एक रिक्षा आहे. कोणत्या प्रेक्षकांची, खेळाडूंची जी रिक्षा असेल तर ती रिक्षा बाजूला करायची आहे, कारण की त्या रिक्षाची जी काच आहे ती परावर्तित होत आहे आणि त्यामुळे खेळाडूंना त्याचा मात्र त्रास होत आहे. एकता स्पोर्ट घोडसई संघाचे काही खेळाडू प्रयत्न करत आहेत आणि आपण पाहू शकता ती रिक्षा हलवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ऑनसाईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, परंतु चेंडू आणि बॅटचा इकडे संपर्क नाहीये. आज खऱ्या अर्थानं संघर्षाची पराकाष्ठा जय मसोबा मोस संघाच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटली. विकास देखील आलाय. आज विकासचा खेळ अगदी झकास पाहायला भेटला. पुढचा बॉल पाहूया आपण. हो, इथे मात्र खोलवर टप्प्याचा अगदी पावलांचा वेध घेणारा बॉल होता तिथे, परंतु अगदी कटाक्ष टाकलं गेलं होतं. त्या ठिकाणी पाहिलं पंचकृष्ण केने सरांनी इम्पॅक्ट चेक केला, लाईन लेन चेक केली त्या ठिकाणी. आणि आज एका पंचाला खूप काही पाहायचं असतं. पंचाच्या भूमिकेत जर आपण पाहिलं तर साधी गोष्ट नाहीये, कारण की क्रिकेटच्या पटालावरती आपण जर पाहिलं तर अगदी अचूक निर्णय घेणं मात्र फार गरजेचं असतं. आणि हे पंच दोन्ही बाजूला न्यूट्रल असतात. पंचांचा निर्णय हा अंतिम ग्राह्य धरला जाईल आणि पंचांवरती कुठल्या प्रकारचं दडपण आणू नये, आणि तसं जर झालं तर आयोजकांच्या वतीनं कारवाई केली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धाव फलकावरती 16 धावा आहेत. इथून बॅकफुटवरती आहे संघ जय मसोबा मोस. दोन षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. षटकासाठी गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. दिनेश जो मात्र स्ट्राईक वरती आहे. बॅटची एज इथे मात्र लागली. एकच धाव एक्झिक्यूट झाली. धावसंख्या पोचली आहे 17 या आकड्यावरती. खतरे की घंटा येथे मात्र नक्कीच वाजवलेली आहे मैदानाच्या आतमध्ये श्रीराम स्पोर्ट कोंडेरी या संघाने. एका बाजूला आपण पाहू शकताय प्रभू श्री रामचंद्राचा आशीर्वाद घेऊन कोंडेरी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरले. दुसऱ्या बाजूला आपले आराध्य देव जय मसोबा देवाचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेले. परंतु मित्रांनो, आपण म्हणतो ना की संघर्षाची पराकाष्ठा जे व्यक्तिमत्व करत असतात देव त्याच्याच पाठीशी असतो. मात्र आपण पाहू शकता या क्रिकेटच्या पटलावरती ही क्षमता कोणत्या संघाकडे आहे. धावसंख्या 17, धावा धावफलकावरती. इथे खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला भेटला. जबरदस्त बॉलिंग, काय बॉलिंग आहे त्या ठिकाणी. अगदी आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचे बॉल आहेत ना, हे मात्र खऱ्या अर्थानं ज्या वेळेला तुम्ही खेळपट्टीवरती टाकता त्यावेळेला गोलंदाजाचा आत्मविश्वास आहे तो मात्र 100% दुणावत असतो. आणि तेच आपल्याला पाहायला भेटलं गोलंदाज रोहितच्या वतीनं. आनंदने देखील चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं सचिननं देखील चांगली गोलंदाजी केली. रोहित देखील चांगली गोलंदाजी करत आहे. पूर्णपणे बॅकफुटवरती पूर्णपणे डॉमिनेट करून टाकलेला आहे जय मसोबा मोस या टीमला. कमबॅक करावा लागेल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकता स्विंग अँड मिस. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये त्या ठिकाणी फलंदाजी करत असताना विजय जो मात्र स्ट्राईक वरती आहे आणि त्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. सलाबीला अजून आलेला आहे, परंतु काही धावा मात्र जमवत नाहीये.
आपटलेला बॉल शरीराचा वेध घेणारा तिकडे फाईन लेगला चेंडू मात्र अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये होता. फक्त एकच धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळते. धावसंख्या पोहोचली 18 या आकड्यावरती. तिसरं षटक आपण जर पाहिलं तर प्रगतीपथावरती आहे. 6.0ची सरासरी, 18 धावा धावफलकावरती आहे. सरासरी वाढवणं फार गरजेचं आहे. 18 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा रोहित सज्ज होईल. आतापर्यंत 2 धावा त्यांनी मात्र खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी, चांगली उपलब्धी. इथे टॅप केलाय चेंडू आपण पाहिलं तर डीप मध्ये सरकतोय. त्या ठिकाणी मिड विकेट क्षेत्ररक्षक पाठलाग करताय. चेंडू थांबणार नाहीये. 4 धावांसाठी संघर्षमय चौकार. स्वागत असेल आमचे तुकाराम खांबेरे यांचं, ज्यांच्या वतीनं या गावदिव्य क्रिकेट संघ ओझरलीच्या सर्व खेळाडूंना टी शर्ट त्यांनी मात्र पुरस्कृत केलेला आहे आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालेले. वेलकम या साहेब, आपलं हृदयाच्या अंतःकरणातून हार्दिक असं स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मित्रांनो, म्हणतात ना की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि चांगल्या शिक्षणाच्या दिशेने देखील मार्गस्थ झालेला नक्कीच आपण पाहू शकताय. आपल्यामध्ये उपस्थित तुकाराम खांबेरे, आपलं हार्दिक असं स्वागत. आणि सिव्हिल इंजिनियर म्हणून नक्कीच कार्यरत आहेत आणि चांगलं कार्य देखील त्यांचं पाहायला भेटत आहे. आणि आपण घेऊया मैदानाच्या आतमध्ये. 3 षटक समाप्त झालेले आणि ड्रिंक्स ब्रेक. जिसने प्यार से पानी पिलाया उसने समंदर को भी नीचा दिखाया. रुपेश परटोले जे मात्र पाण्याची सेवा पुरवत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 26 धावा धावफलकावरती. धावा चांगल्या आहेत, इथून कमबॅक करावा लागेल. आता हाणामारीच्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर तब्बल 20 धावा तरी येणं अपेक्षित असेल तरच एक चांगलं बॅटल नक्कीच होऊ शकतं. आणि 20 धावा जर म्हटल्या तर नक्कीच कुठंतरी श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघाला देखील डॉमिनेट स्थितीमध्ये हाणू शकतील अशा ह्या धावा असतात. ज्या वेळेला आपण पाहतोय की अगदी 40-45 धावा या क्रीडांगणावरती आपल्याला 4 षटकामध्ये पाहायला भेटतील, त्यावेळेला नक्कीच विपक्षी संघावरती दडपण वाढू शकतं. परंतु इथे या स्लॉगरमध्ये हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा जय मसोबा मोस्ट टीम जमवेल हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस आपण अनुभवलात. अगदी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या स्पर्धेचा उद्घाटन केलं आणि आपण पाहतो अगदी डीजे सोन्याच्या डीजेच्या माध्यमातून संगीतमय वातावरण इथे मात्र निर्माण झालं. आणि GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील आपण घर बसल्या पाहत आहोत, कव्हर करत आहोत. कारण की ज्यांना या मैदानावरती येणे शक्य होत नाहीये त्यासाठी मात्र ही GTC वाहिनी सज्ज केलेली आहे आयोजकांच्या वतीनं. आणि आज आपण नक्कीच पाहिलं या मैदानावरती विश्वास केणे यांचा आवाज देखील दुमदुमला आणि सातत्याने 3 दिवस देखील आपण विश्वास केणेचा आवाज या क्रीडांगणावरती ऐकणार आहोत. आणि तसेच आपण पाहिलं तर अगदी नितीन मांजरे सर ॲज अ पंचांच्या भूमिकेत आणि कृष्ण केणे सर जे मात्र या मॅचमध्ये पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि तसेच GTCच्या वतीनं आपण जर पाहिलं तर अगदी हर्ष आणि सचिन सुजल यांच्या वतीनं देखील चांगलं कार्य आपल्याला पाहायला भेटलं. आणि गुणलेखिकेच्या भूमिकेत सकाळपासून आमच्या समोर जोडलेला आहे प्रथमेश मांजरे, आपलं देखील वेलकम. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेत फेकून दिला चेंडू, सीमा पार दर्जेदार संघर्षाचा शंखनाद करणारा फेकून दिलाय हा षटकार. काय जबरदस्त रवींद्र मांजरे यांची अथांग मेहनत इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटे. आणि संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ, जय हनुमान क्रिकेट संघ यांच्या वतीनं ही साकारलेली स्पर्धा, तसेच ओझरलीच्या ग्रामस्थांच्या वतीनं साकारलेला हा दीप्यमान सोहळा
गावदेवी चषक 20-25 आपण पाहतोय आणि ही मॅच आपण पाहतोय मित्रांनो. रफ अँड टफ मॅच, पैसा वसूल मॅच आहे आणि या मॅच मध्ये दोन्ही संघांना आपलं अस्तित्व कमवायचं आहे. कारण की दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर मागील वर्षी देखील त्यांचं कार्य मात्र काही चांगलं पाहायला भेटलं नाहीये, परंतु या वर्षी मात्र त्यांचं कार्य हे धमाकेदार नक्कीच पाहायला भेटेल. परंतु इथे आपण पाहायचं आहे मॅच कोणी जिंको, प्रेक्षकांची मनं इथे मात्र जिंकणं फार गरजेचं आहे. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 33 धावा धावफलकावरती आहेत. ओ यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. या टर्निंग पॉइंट धावा नक्कीच होऊ शकतील, परंतु या धावा जमवण्यामध्ये अयशस्वी होत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल दाखल झालेला आहे. ओ राहुलला हा फुलटास बॉल होता, वळवता आला नाही त्या ठिकाणी. चेंडू चालला अगदी डीप मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु ब्रेक लावले कारण की धोका होऊ शकला असता त्या ठिकाणी. वाईडिश लॉंगॉलला चेंडूवरती क्षेत्ररक्षक आले होते. एक धावेने धावसंख्या पुढे सरकत असताना 34 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. 34 धावा धावफलकावरती आहेत. 2 मोठ्या फटक्यांची इथे मात्र नितांत गरज असेल तरच आपण जर पाहिलं तर 10.0ची सरासरी येऊ शकते. पावलांचा जबरदस्त वापर केला त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हर, नो चान्स, नो डाऊट. चेंडू मात्र सीमा पार, दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. कामगिरी जबरदस्त आहे, दमदार कामगिरी. जय मसोबा मोस संघाने आज चांगली उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मॅच गमावली परंतु तरी कामगिरी मात्र चांगली राहील. परंतु अजूनही जर आपण विचार केला तर गोलंदाजी आपण जर पाहिली तर जय मसोबा मोस संघाची देखील दमदार आहे. कमबॅक करू शकतात. क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे त्यांनी देखील पाहिलेले आहेत. परंतु श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघ जो मात्र या वर्षामध्ये जबरदस्त कामगिरी करतोय. ऑन साइडला चेंडू वळवलाय त्या ठिकाणी. विकेट एरिया आहे का पावा लागेल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत आणि त्यांनी हा झेल मात्र कॅरी केला आहे. आणि याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 48 धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला भेटल्या आणि जिंकण्यासाठी 38 धावा धावफलकावरती आहेत आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. आणि आई गावदेवी ओझरली संघ तसेच एकता स्पोर्ट घोडसई संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. जशी मॅचला सुरुवात होईल विश्वास केणे यांचा आपण आवाज नक्कीच ऐकणार आहोत. तत्पूर्वी आपण टॉस बॉक्स मध्ये जोडूया जिथे मात्र केला जाईल टॉस. कोण असेल टॉस का बॉक्स. द्वितीय फेरीमधील दुसरी मॅच आपल्याला पाहायला भेटेल. ओ टू टॉस बॉक्स. हॅलो 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 ठीक. चला दोन्ही संघाचे संगणक घ्या आपण. गावदेवी ओझरली आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ असेल एकता स्पोर्ट्स घोडसई. दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करूया. तर घोडसई संघ संगणक लगेच या प्लीज. या गोष्टीची आपण नोंद घ्या. घोडसई संघाचे संगणक आपण लगेचच या प्लीज. आम्ही
आधीच आपल्याला कॉल देखील केला होता. इनिंग ब्रेकमध्ये फार वेळ कमी आपल्याकडे असतो आणि त्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं गरजेचं आहे. थोडासा स्पीड दाखवा प्लीज कॅप्टन, या गोष्टीची नोंद घ्या. येस, टॉस आपण करून घ्या, कारण की शिस्तबद्ध स्पर्धा हा आमचा देखील नियम आहे. आपण टॉस करून घ्या, आम्ही ब्रेक करू. सॉरी तुकाराम दादा, कारण की कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित नाही आहेत आणि इनिंग ब्रेकमध्ये वेळ आपल्याकडे फार कमी असतो. या गोष्टीची आपण नोंद घ्या. गोडसे संघ ज्या ज्या वेळेस आपण मोठमोठ्या स्पर्धा खेळतो त्या वेळेस या गोष्टीची आपण नोंद घेत जरा प्लीज सहकार्य करा, कारण की संघनायक आणि आयोजक आणि आमचे मुख्य प्रमुख पाहुणे जर टॉससाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थित असतील आणि संघनायक जर नसेल तर फार एक वेगळं वेळ नसतं. आपलं प्लीज टॉस करून घ्या आणि मॅच देखील सुरू ठेवायची आहे. यस, मॅच चालू होईल. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये पाठवायचे श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी आणि दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. एका बाजूला आपण संघ पाहतोय, अर्थातच त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळेल मोस आणि त्यांच्या अगेन्स्ट कोंढेरी संघ. यश, नरेश दादा देखील आमचे येतात, नरेश दादा गायकवाड देखील येतात. वेलकम, आपलं देखील सरचे अधिक स्वागत. आणि आमचे इंजिनियर तुकाराम दादांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा. काही हरकत नाही, आपण टॉस करून घ्या प्लीज. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि या ठिकाणी मात्र चांगला खेळ अपेक्षित असेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि सन्मान्य तुकाराम दादांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. पुढील मॅच एका बाजूला गोडसे त्यांच्या अगेन्स्ट ओझरली संघ. टॉस केला जातोय, टॉस जिंकलाय गोडसे संघानं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. यस, सज्ज राहा. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. नरेश दादा आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. यस, आपली स्पर्धा आहे, काय हरकत नाही. आणि आमच्या तुकाराम दादांचं देखील आम्ही भरभरून कौतुक करू. यस, मॅचला सुरुवात होईल आणि दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. वेलकम ऑल ऑफ यू. आपण पाहतो मित्रांनो, आई गावदेवी स्पोर्ट्स उझरले आयोजित आई गावदेवी चषक 20-25 हा थरार आणि सर्व नागरिकांचं, प्रेक्षकांचं आणि आमच्या मंचावरती सर्व व्यासपीठावरतील प्रमुख पाहुण्यांचं देखील करतो आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत. आणि मॅच मधाच्या आतमध्ये श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी त्यांच्या अगेन्स्ट मोस या दोन दिग्गज संघादरम्यान सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये सचिन केणे त्याच्या सोबतीनं रामचंद्र केनेला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल गोलंदाज करणला आपण पाहणार आहोत. करणने देखील चांगली गोलंदाजी केली होती आणि जिंकण्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. धावा बनवायच्या जिंकण्यासाठी 39 धावा बनवायच्यात. यस, 39 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि त्याचा पाठलाग इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पुढील मॅच साठी गोडसे आणि ओझरली दोन्ही संघ देखील सज्ज असतील. गोडसे संघाने टॉस जिंकला, प्रथमतः स्वीकारला, क्षेत्ररक्षण आमंत्रित केलं फलंदाजीसाठी गावदेवी ओझरली या संघाला. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि मॅच देखील आपण पाहतोय अत्यंत मानाची, सन्मानाची, ओझरली गावाचा मान उंचावेल अशी बहुनामांकित स्पर्धा, अर्थातच गावदेवी चषक 20-25 हा थरार आपण पाहतोय. आणि पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू करणचा. ओ क्या बात आहे. पहिला चेंडू इथे मात्र इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सज्ज असतील. तत्पूर्वी ही एक धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि अशा पद्धतीनं श्री गणेशा केला जातोय धावसंख्येचा श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या संघाच्या माध्यमातून. चांगली कामगिरी या ठिकाणी मात्र राहिली होती. ओ, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅटम बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. हा चेंडू येतोय डॉट. 39 धावा बनवायच्यात आणि अशा रगरगत्या उन्हामध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा याच डोळा आपण पाहतोय. सुजल देखील नक्की चांगली ऑपरेटिंग करतायत, त्यांचं देखील खूप सारं कौतुक, कारण की युवा आहेत आणि चांगली कामगिरी करतात. ओ, फटकाला शिवाबा स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. A1 क्वालिटीचा हा देखील असेल असं पाहावं लागेल. पंचांच्या इशाराची वाट पाहिली जाईल. खाली पडून नंतर पडद्याला लावल्या. आमच्या कॅमेरामॅनने देखील चेक केला. गुड कॅमेरा वर्किंग. GTC सचिन होते आमच्या कॅमेरामॅन. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हर्ष असेल, हर्ष देखील आज
कॅमेरामॅन आज मात्र सर्च झालाय. अनेक स्पर्धा आमच्या समवेत ही GTC ची वाहिनी नेहमीच तेजस भोईर आणि ऑल टीम असते. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॉटम बॉल मध्ये संपर्क नाही. अवे ऑफ दी बॉडी चेंडूला रिलीज केला आणि हा चेंडू येतोय डॉट. चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे, स्टेबल आहे आणि इथून मात्र चांगली धावसंख्या बिल्डअप करायचं असेल तर या उर्वरित 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका मारावा लागेल रामचंद्रला देखील. कारण की विचार केला तर 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. 9.75च्या सरासरी धावा धावफलकावरती जोडायच्या आणि त्या अनुषंगानं चांगला खेळ देखील अपेक्षित असेल. सुरुवात दमदार राहिल्या दोन्ही संघांच्या माध्यमातून. 4 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. फटका पुनश्च चांगला पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू फरार होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बॉन्डी लाईनच्या बाहेर. हा देखील धमाकेदार चौकार. आडवा बॅटने ऑन साइडला खेळण्याचा होता. बॅटची लीडिंग एज होती आणि तत्पूर्वी हा चेंडू अंतिम येतोय डॉट. आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 9 आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता असेल. 10.00च्या सरासरीनं इथून मात्र धावा जोडाव्या लागतील. यस डीजे. कमालीचे फटकेबाजी पाहायला मिळाली नाही. एकंदरीत आजचा दिवस देखील तितका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की या स्पर्धेचा प्रारंभ झाला गावदेवी चषकाचा. आपल्या ग्रामदेवतेच्या कुळदेवतेच्या नावानं ही स्पर्धा आपण अनेक वर्षांपासून पाहतोय आणि त्याच नावानं आई गावदेवी क्रिकेट संघ ओझरली मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मॅच मध्ये उतरला. तब्बल 12 मध्ये 41 धावांची आवश्यकता असताना 28 धावा तिथे मात्र जोडल्या आणि अंतिम 2 चेंडूवरती 2 षटकार मारून हा सामना देखील जिंकला. आणि नक्कीच आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये गोडसई या संघात समवेत इथे मात्र फाईट करताना इन ऍक्शन मध्ये आपण गावदेवी ओझरली या संघाला पाहणार आहोत. जाऊया सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोहित पहिला चेंडूवरती आगाज. क्या बात आहे. फटका दमदार आणि चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन बॉन्डी लाईनच्या बाहेर. कोंढेरी गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. चांगला फटका देखील पाहायला मिळाला. षटकारानं धावसंख्या धावफलकावरती 15. बॅटने ऑन साइडला खेळायचा होता. जागा देखील बनवली होती परंतु सरळ बॅटने धावा येत असताना बॅट आडवी करणं गरजेचे होते का हा प्रश्न देखील मनामध्ये निर्माण झाला असेल फलंदाज सचिन केणेच्या. कमालीची फटकेबाजी सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 15 या आकड्यावरती आहे आणि गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. हा चेंडू सोडून दिला ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. या मॅच साठी किरण फिरंगाने आणि त्याचबरोबर कृष्णा केणे सर या दोन्ही प्रमुख पंचांना आपण मॅचच्या आतमध्ये नक्कीच हा सामना कव्हर करताना पाहतोय. पुन्हा एकदा तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु शॉट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक थोडेसे लेझी पाहायला मिळाले आणि तत्पर ही एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. 17 आकडा हा फार खतऱ्याचा असतो आणि कुठल्या संघासाठी हा खतरा होईल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. 17 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि स्ट्राईक हँडला असं बॅटर आता मात्र रामचंद्रला आपण पाहू शकता त्याच्या बॅटमधून
दोन चौकार आले. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. जेंटलमॅन पुश केलाय. पुश करो खुश रहोची भूमिका मैदानाच्या आतमध्ये साकारली. स्वीपर कव्हरला फलंदाज येतील, क्षेत्ररक्षक येतील आणि तोपर्यंत ही एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचं कार्य रामचंद्र देखील करतोय, कारण की त्याला देखील माहित आहे सचिन नक्की चांगल्याच फॉर्म मध्ये त्याच्या बॅटमधून धावा देखील येतात, त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं होतं. आणि इथे मात्र जे कार्य रामचंद्र केलं आणि त्याच्याच नक्कीच कार्याला सलामी देताना हा एकदम क्वालिटीचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतो. चेंडू फरार होतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम बिग हिट षटकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी 15 धावेंची आवश्यकता असेल. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 13 आणि 13 मध्ये बनवायचे आहेत 15. क्या बात आहे, कमालीची फटकेबाजी राहिली आहे. सचिन आणि रामचंद्र या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून चांगला खेळ देखील राहिलाय आणि आपण विचार केला तर हा षटकार देखील आलाय. अंतिम चेंडू आहे षटकातील. सचिनचा विचार केला तर निंबवलीच्या स्पर्धेमध्ये राजू सर चांगली कामगिरी केली होती. 50 धावांची आक्रमक खेळी साकारली. तदनंतर शेवटच्या चेंडूवरती पुनश्च संधी होती दुसरी 50 करण्याची. 500 रुपयाचं कॅश प्राइज लावले होतं, परंतु पंचांनी वाईट दिला. त्यांनी लगेच आम्हाला कॉल देखील केला होता. आम्ही वडूनवगडची स्पर्धा कव्हर करत होतो, परंतु तिथे देखील आक्रमकता दाखवली होती आणि आज देखील या मॅच मध्ये आक्रमकता दाखवताना पाहायला मिळतोय सचिन खेनेला. हा अंतिम चेंडू षटकातील. ओ विस्टामिक स्ट्रोक आहे, झेलची संधी असेल. क्षेत्ररक्षक दूरवरून येतात आणि इथे मात्र हा झेल इथे सामन्याचा टर्निंग पॉइंट असू शकतो, कारण की सचिन खेनेच्या खेळीचा अंत झालाय. सचिन बॅक टू द पवेलियन. यस, मॅच बॉल देखील आलाय, परंतु मला असं वाटतं की सचिनच्या विकेटसाठी नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये आला असता, कारण की तसंच घडलं. नवीन बॉल घेतला आणि विकेट देखील आली. आणि आता मात्र 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 15 धावींची आवश्यकता असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच मच्छिंद्र, ज्याच्या बॅटमधून पहिल्या मॅचमध्ये 50 धावा आल्या होत्या आणि या स्पर्धेतील पहिली नक्कीच या ठिकाणी मात्र 50 धावांची खेळी त्याच्या नावावरती आहे. आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल गोलंदाज विजय चौधरी. विजय चौधरीला आपण पाहू शकता गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. स्ट्राईक खेळला असं बॅटर रामचंद्र आहे, त्याने देखील सेन्सिबल क्रिकेट आतापर्यंत खेळला आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 15 धावेंची आवश्यकता. गोलंदाज तयार, राईट ऑन द विकेट ना विजय. ओ फटका लाजवाब आहे. इथे मात्र ताकदीचा वापर केला नव्हता रामचंद्रने. पुनश्च त्याने मच्छिंद्रला स्ट्राईक दिले. हे सेन्सिबल क्रिकेट आहे, कारण की आपल्या संघातील जे बॅटर आजच्या दिवसामध्ये आजच्या मॅच मध्ये फॉर्म मध्ये आहेत त्यांना स्ट्राईक देण्याचं कार्य तो देखील करतो, परंतु स्वतःवरती देखील जबाबदारी घेणं गरजेचं आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे, जर जगाच्या पाठीवरती तुम्हाला जिंकायचं असेल तर स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. आणि आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये आता मात्र या दोन्ही फलंदाजांना खेळ साकारावा लागेल. गोलंदाज तयार, विजय. आडवा बॅटने ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑन मधून येतील, तत्पूर्वी एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. एकेरी दुहेरी आकड्याने संघाची धावसंख्या पुढे जाते. हो बाकबला 3-3 क्षेत्ररक्षक होते आणि तिन्ही क्षेत्ररक्षकांना इथे मात्र बीट करून चेंडू अगदीशय सुटला हातातून. लगेचच या 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 धावेंच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 27. 27 धावा जिंकण्याचं समीकरण. उर्वरित 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 12 धावेंची आवश्यकता असेल. यस, 12 धावेंची आवश्यकता, कारण की 27 धावा धावफलकावरती जोडल्यात.
स्विच हिट, क्या बात आहे, स्विच हिट केला परंतु क्षेत्ररक्षक तैनात, आउटफील्ड थोडीशी खराब आणि हा येईल नशिबाचा चौकार. क्या बात आहे, किस्मत भी बहादुरों का साथ देती है याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. नशिबाचा चौकार. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 8 धाब्यांची आवश्यकता. ओ फटका दमदार आहे, क्या बात आहे, ट्रिपिकल स्ट्रोक आणि चेंडू जाईल लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार, बिग हिट षटकार. फटकेबाजी आणि आता मात्र अवघ्या 2 धावेंची आवश्यकता जिंकण्यासाठी कोंडेरी संघाला. हो, इथे मात्र अळव्या बॅटने ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झाला आणि तत्पूर्वी एक धाव देखील लेग बाईटच्या स्वरूपाने धाव फलकावरती जोडली जाईल. अंतिम 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि फक्त एका धावेची आवश्यकता असेल. सेन्सिबल क्रिकेट रामचंद्रने जरूर केला आणि या चेंडूवरती तो एक धाव घेईल यात मात्र शंका नाही. या गोलंदाज तयार. हो, क्या बात आहे, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि अशा पद्धतीनं हा सामना होतोय समाप्त आणि सामना जिंकलाय श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या संघानं. कोंढेरी संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक अँड टफ लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आणि चांगला संघर्ष केल्याबद्दल जय मसोबा मोज संघाचं देखील भरभरून कौतुक. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट ज्याने तब्बल 21 धावा आपल्या संघासाठी जोरल्या तोच ठरला या मॅचचा हिरो रामचंद्र. येस रामचंद्र, आपण या. सचिनला द्यायचे का? यस सचिन, आपण या. सचिनला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या घोटसे संघ. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला आकाश क्षेत्ररक्षण लावून घ्या. इन ऍक्शन मध्ये आकाश देखील आपल्याला पाहायला मिळेल आज. येस आमचे तुकाराम दादा त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र सचिनला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात. मायेशी प्रेमाची ही सन्मान चिन्ह सन्माननीय इंजिनियर तुकाराम दादा यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊयात आपण सचिनला. त्याचबरोबर स्वीट बॉक्स आहे. रोशनजी फिरगाने, आपण या. आपल्या शुभ हस्ते स्वीट बॉक्स देखील द्यायचा. मार्च के बाद कुछ मीठा हो जाए हे स्वीट बॉक्स देखील दिलं जाईल. अनेक मान्यवर उपस्थित आहेत आणि तदनंतर मात्र डीजी सोने आमचे जवळचे मित्र त्यांच्याकडून गर्मी में थंडी का एहसास हे स्प्राइट दिलं जाईल. जशी मॅच सुरू होईल या युगात पुन्हा एकदा या मॅचच्या पहिल्या पर्वामध्ये मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूयात आमचे साधी समालोचक राजू जाधव यांचा आवाज ऐकूयात. यस, थँक्यू.